त्याच पद्धतीने आपल्या देवस्थानावर ज्यांची अपार निष्ठा आणि सद्गुरू श्री आंबेगड महाराजांची ज्यांच्या वडिलांनी निष्ठेने सेवा केली, 40 वर्ष सद्गुरू आंबेगड महाराजांच्या परंपरेमध्ये आंबेगड महाराजांची प्रखरशाने सेवा केली आणि तीच परंपरा आज जे पुढे अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने चालवत आहे, तेच नाही त्यांचा संपूर्ण परिवार अतिशय श्रद्धेने ही परंपरा सांभाळत आहेत. आदरणीय परमपूजनीय दत्तात्रेयजी महाराज शेळके पाटील आदी करून देवस्थानच्या संबंधाने उपस्थित सर्वच गुणीजन, सर्व टाळकरी, मागे जी टाळकरी मंडळी विद्यार्थिनी आपण पाहत आहात, या ध्येयपूर्ती संस्थान अकोले त्या संस्थांच्या सर्व टाळकरी विद्यार्थिनी आणि इकडे आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तथा तरुण टाळकरी बांधव, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, खरंच मनापासून बोलतोय, कारण मी मागेही आपल्याला एकदा सांगितलं होतं, माझं सिस्टीमचं बऱ्याचदा भैरवीला पटतं. हा माझ्या आयुष्यातला तोटा समजा की दुर्दैव समजा, पण बाबा बऱ्याचदा माझं सिस्टीमचं भैरवीत पटतं. आज रामकृष्ण हरीला पटतंय, देवाचे आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल दृकश्राव्याच्या माध्यमातून या कीर्तनाला दूरपर्यंत पोहोचवणारे सर्व सहकारी बांधव आणि आपण सर्व प्रभू प्रिय श्रोते सज्जन, आपल्या सर्वांचं हे श्रद्धास्थान आहे आणि विशेषत्वाने मला समाधान या गोष्टीचं आहे की मला वाटलं नव्हतं की मी फडणवीस होईल. मी का बोललो त्याचं कारण आहे, मी एकदा एका गावात गेल्यानंतर मी पुन्हा त्या गावात कधी येत नाही, मला कोणी बोलवत नाही. तुम्ही बोलवून मला तो दर्जा दिलाय, मला आता म्हणता येईल मला सांगायचं काय, फडकरी कीर्तनाची पद्धत असल्यामुळे बऱ्याचदा माझी पुनरावृत्ती होत नाही. हा माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे. पण आदरणीय महाराजांनी पुन्हा एकदा सेवा देऊन माझ्यावरती अनंत उपकार केलेले आहेत. मी निश्चितच या संदर्भात आपला मनस्वी आभारी आहे. आणि ज्या अपेक्षेने आम्हाला आज आपण या ठिकाणी बोलावलंय, त्या अपेक्षेत 100% उतरुकेने माहिती नाही, पण आपल्यासाठी आश्चर्याचा आणि नाविन्याचा एक मुद्दा घेऊन आलोय, हे सुद्धा आपल्याला सांगेल. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत, मी मागेही या गोष्टीची आवृत्ती केली होती, आता पुनरावृत्ती करतो. मला थोडासा त्यात जाणवलं ते. मला आठवतंय मी गेल्या वर्षीही बोललो होतो की बाबुळगाव गंगा या गावाला एकेरी नावाने हाक मारणं आता बंद केलं पाहिजे. हे नुसतं बाबुळगाव गंगा नाहीये, हे श्री क्षेत्र बाबुळगाव गंगा आहे. कारण क्षेत्र म्हणण्याकरता 3 गोष्टींची उपलब्धी आहे. इथं देव असावा लागतो, तिथे संत असावे लागतात आणि तिथे ग्रंथ असावे लागतात. या 3 गोष्टींचं एकीकरण झालं तर त्याला क्षेत्र म्हणावं. मला आपल्याला विनंती आहे की आता बाबुळगाव गंगा नुसतं नको आहे. बरं, हे नुसतं क्षेत्र नाही हो, हे तीर्थक्षेत्र आहे. भगवती गोदामय्याचा परिसर आहे आणि भगवती मातेचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. अशी पवित्र गोदामय्या आणि या श्री क्षेत्र बाबुळगाव गंगा आणि या क्षेत्राचं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भगवान महास्वामी श्री चिदंबर भगवान हे आपले देव आहेत.
संत श्रेष्ठ राजाराम महाराज आपले संत आहे आणि भगवंताचं चरित्र ज्या ग्रंथात आहे तो आपला क्षेत्र प्राज्ञित ग्रंथ आहे. या देवतेच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आजच्या विज्ञान युगाला शिकण्यासारख्या आहेत. आपण ग्रंथाचं पारायण करता आहात, आपल्याला या गोष्टी चांगल्या जाणवत असतील. आवाज येतोय ना माझा शेवटपर्यंत? शेवटपर्यंत आवाज येतोय ना? शेवटपर्यंत आवाज येतोय ना माझा? एकतर हो तरी म्हणा, नाहीतर नाहीतरी म्हणा. अपक्ष राहायचे दिवस होऊन गेले. आता कुठंतरी उतरा. ऐका, आजच्या काळामधल्या विज्ञान युगातल्या मंडळीमध्ये या देवतेचं चरित्र मी फार जाणीवपूर्वक बोलतोय. एखाद्याला अध्यात्म जरी मान्य नसेल आणि त्याची विज्ञानावर जरी निष्ठा असेल, चार्वाकाच्या हातात सुद्धा जर हे चरित्र पडलं असतं तर चार्वाकानं सिद्धांत बदलले असते. कारण चार्वाक सांगतो मजा करा, जीवन एकदाच भेटतं. हे चार्वाकाचं मत आहे. ऋणम कृत्वा घृतम पिवेत, कर्ज काढा पण तूप खाऊन जगा. कर्ज फेडायचं कसं? त्याने सांगितलं मेल्यावर कोणी कर्ज मागायला येत नाही, एक दिवस मरायचंय. जर यदा हे का चार्वाक बोलला? अध्यात्माची चव कळाली नाही. शब्द फार जपून वापरतोय. अध्यात्माची चव कळत नाही. अध्यात्म चव देत नाही असं नाही, समोरच्या माणसाला ती चव कळत नाही. चार्वाकाला अध्यात्माची चव कळाली नाही म्हणून तो असं बोलला. यदा कदाचित जर त्या चार्वाकाच्या हातात महास्वामींचं चरित्र जर पडलं असतं तर त्याच्या तोंडात हे वाक्य कधी आलं नसतं. आजच्या विज्ञान बोधित मंडळींनी सुद्धा या गोष्टीचा चातुर्याने विचार करायला पाहिजे. थोडंसं अजून पुढे जाऊन बोलेल. आपल्या आई वडिलांच्या शब्दाला किती किंमत द्यावी हे स्वामींकडनं शिकायला मिळतं. या 2 पत्न्या ज्या स्वामींच्या आहेत ना, त्या विनाकारण नाहीये. ही फक्त वडिलांची आज्ञा आहे. महाराज समोर बसलेले आहेत. चरित्राचा सखोल अभ्यास करणारी दोन्ही माणसं माझ्या समोर आहेत. वेळ माझ्याकडे फार मोजका आहे. फक्त आपल्या वडिलांचा आदेश म्हणून स्वामींनी 2 विवाह केले, 2 पत्न्यांबरोबर विवाह केले. शिकवतंय स्वामींचं चरित्र. लहानपणी जरी माता गेली तरी वडिलांच्या शब्दाला टाळायचं नाही. मी त्रोटक स्पर्श करतोय. स्वामींची माता ही फार दिवस त्यांच्या बरोबर राहिल्या नाही. पितृचरित्र बरेच दिवस राहिलं आणि स्वामी असे अधिपती बनले की जे तत्वज्ञान आजच्या काळात लेवलायझेशन करून फिरवलं जातंय ना, दलित दुःखी त्यांच्यासाठी काहीतरी करा, त्यांच्यासाठी काहीतरी करा, जे आत्ता राजकीय मंडळींकडनं समाज अपेक्षा करतोय, हे स्वामींनी त्या काळी करून दाखवलंय. मी सांगेल ही परंपरा फार जुनी आहे. मला आज फक्त ही परंपरा आपल्या समोर प्रस्तुत करायची. मला बाकी काही आज जास्त बोलायचं नाही. ही परंपरा आहे आणि हीच परंपरा हळूहळू हळूहळू पुढे येत गेली. कारण ज्या कृती समाजाच्या सुखाला कारण आहेत, तुम्ही स्वामींचं चरित्र नीट पहा. पाण्याची टंचाई होती. आता हे जरा आजच्या काळातल्या मंडळींना या अडचणी आजच्या वाटतात. पाण्याची टंचाई ही काही आजची अडचण नाहीये. ही अडचण स्वामींच्याही काळात होती, ती त्यांनी दूर केली. आजच्या मंडळींनी शिकायचं बरं का याच्यातनं थोडंसं. ही आपली जबाबदारी आहे. स्वामींचं चरित्र म्हणजे नुसतं आपल्याला
पारायण करण्यासाठी नाहीये, याच्यातनं काही मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यांनी ते केलं की जी आजची मंडळी करत नाहीयेत आणि जे आजच्या माणसांनी केलं पाहिजे. मी थोडंसं विज्ञानाधिष्ठित होऊन बोलतोय, थोडंसं आध्यात्मिक पीठिका थोडीशी बाजूला ठेवतोय. मला या गोष्टीची जाणीव आहे. पण का स्वीकारायचं? कारण ते एकदा स्वीकारलं की परत प्रश्न उद्भवणार नाही. आयुष्यात माणसं थांबतात का? प्रश्न येतात म्हणून. ज्याच्याकडे प्रश्न येत नाही तो माणूस थांबत नाही. पण एक सांगू, प्रश्न उद्भवणं सुद्धा जिवंतपणाचं लक्षण आहे. ज्याला प्रश्न उद्भवत नाही ते छांदोग्य त्याला मृत मानतं, तो मेल्यात जमाय. तद्बुद्ध्यांकाम जीवितम तार्किकम श्रुतम सर्वत सर्वत. दोन शब्द आहे, सर्वत सर्वत. ज्याला पावलो पावली, तंतू तंतूला. छांदोग्य तर फार बारीक बोललंय. ज्याच्या धमनी धमनीला प्रश्न स्पर्श करतो तो जिवंत आहे. विठाला 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 विठाला. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या चरित्रात आहे. तुम्ही नीट पहा. पारायण म्हणजे नुसतं बोट फिरवणं नाहीये. एकदा कधीतरी वर्षभर हा ग्रंथ हाताळून पहा. मागच्या वर्षी जेव्हा आलो होतो तेव्हा या ग्रंथाचा मला परिचय नव्हता. मी त्यावेळी कबुलीही दिली होती. थोडं काही पूर्वाश्रमामध्ये जे अध्ययन केलंय त्या बळावर बोललो होतो. आता थोडंसं अध्ययन केलंय त्यामुळं पीठिकेची भाषा बदलतीये. अगदी त्याच परंपरेने राजाराम महाराज पुढे आलेत. सांगेल मी, एक छोटासा प्रश्न आपल्या समोर उपस्थित करतो. उपांत्य दिवसाची सेवा आहे. गेली 6 दिवस आपण थोडं 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 का होईना राजाराम महाराजांचं चरित्र ऐकलेलं आहे. थोडं थोडं. आज मोठेपण मी प्रश्नाच्या निर्मितीवर आणून ठेवलंय. ज्याला प्रश्न निर्माण करता येतो त्याला मोठं म्हणतात. त्याला जिवंतपणा मानला जातो. एक छोटा प्रश्न आपल्या समोर मी उपस्थित करतो. विचार करा. नामदेव महाराजांच्या पुढच्या वंशामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या पुढच्या अवतार पीठिकेमध्ये राजाराम महाराज. शृंखला सर्वांना माहिती आहे. मला ते बोलायचं नाहीये. मला एक प्रश्न आपल्या समोर ठेवायचा आहे. छोटासा प्रश्न. नामदेवरायांनंतर तुकोबाराय, तुकोबारायांनंतर राजाराम महाराज, ही परंपरा निर्माण का झाली? मुद्दा लक्ष देऊन ऐका बरं का, कीर्तन लक्ष देऊन ऐका. ही परंपरा निर्माण का झाली? तर संदिग्धतेने विचार केला तर अभ्यास उत्तर देईल. महाराज, नामदेव महाराजांची प्रतिज्ञा होती, शतकोटी तुझे गायीन किंवा रचीन अभंग. देव असता जाण शतकोटी अभंग पूर्ण. नामदेव असता जाण शतकोटी अभंग पूर्ण. नामदेव शतकोटी अभंग. त्याकरिता नामदेव झाले तुका राजा राम. त्याकरिता नामदेव झाले तुका राजा राम. गरे गम ग गम ग गम ग गरे गम ग गरे गम ग गम ग गम ग गरे गम ग सा प म प ग म प म म रे ग सा रे नि सा ध नि नि सा सा रे नि गरे गम ग गम ग गम ग गरे गम ग. त्याकरिता नामदेव झाले
नामदेव महाराजांना याची जाण होती. नामदेव असता जाण शतकोटी अभंग पूर्ण. पण इथे माझा प्रश्न आहे, नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रचण्याची देवाच्या समोर प्रतिज्ञा केली. प्रश्न लक्षात घ्या बरं का, कीर्तन ऐकताना सगळे इकडे माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका, इकडे लक्ष द्या. मग मला आपल्याला विचारायचं आहे, नामदेव महाराजांनी अभंग का पूर्ण केले नाहीत? काय उत्तर आहे आपल्याकडे? चला थोडस प्रमाणांच्या आधारे चिंतनाकडे वळू. आयुष्याची मर्यादा आहे. तव श्वासाची मर्यादा जे निश्चया ते न पाहू जात सर्वदा. महिपती महाराज बोलतात की श्वासाची नाम आयुष्याची मर्यादा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. इथे फार मोठा प्रश्न आहे. श्वासाची मर्यादा कुणाला घातली आहे? नामदेव महाराजांना. पहा बरं का, गणित डोक्यात उतरतंय की नाही? बरं ठीक आहे, नामदेव महाराजांनी एका मर्यादित आयुष्याला थांबणं केलं. मग पुढे तुका अवतार नामयाचा तुकोबाराय झाले आणि तुकोबारायांना स्वप्नामध्ये येऊन देवाने सांगितलं, नामदेवरायांनी आणि देवाने सांगितलं की राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करा. राहिलेलं काम पूर्ण करा असं तुकोबारायांना सांगितलं. मग तुकोबारायांनी जबाबदारी सुरू केली, दिली होती. देवाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, तुकोबारायांनी अभंग लिहायला सुरुवात केली. प्रश्न असा आहे, मग जर तुकोबारायांनी अभंग लिहायला सुरुवात केली तर मग पूर्ण का झाले नाहीत? मग प्रश्न हा उद्भवतो, राजाराम महाराजांना परत तुकोबारायांना राजाराम महाराजांच्या रूपात येण्याची गरज काय? हा प्रश्न आहे बरं का, कीर्तनाचा हा प्रश्न आहे. राजाराम महाराज अवताराला का आले? आता राजाराम महाराज हे नामदेव महाराज आणि तुकोबारायांचं मिश्र चरित्र आहे. मला आठवते मी गेल्या वर्षी सगळं सांगितलं होतं. आता त्याची पुनरावृत्ती मला करायची नाही, मला फक्त या प्रश्नाला साथ घालायची. वेळ मोज काय. तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या नंतर राजाराम महाराज का आले या प्रश्नावर कधी विचार केलाय? येण्याची गरज का पडली? त्यांनी सांगितलं, मी अगोदर तुकाराम होतो, आता राजाराम झालो. गरज काय पडली? मग शहाणा अभ्यासक उत्तर देईल की तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले, ते तेवढ्याच दिवसाकरता आले होते. आणि थोडासा अभ्यासू, थोडा आजच्या काळातला जो ज्याने स्वतःचा नवीन पॅनल संप्रदायात उभा केलाय तो म्हणजे विद्रोही तुकाराम, हा निव्वळ बावळटपणा आहे बरं का. तुकाराम महाराज असले काही नव्हते. हे काय झालंय सध्याच्या काळात, आपली मतं कुणी ऐकत नाही, मग तुकोबारायाचं ऐकतात ना, मग आपली मतं तुकोबारायांच्या नावाखाली खपवायची. हे आत्तापासून चालू नाही. कालवोनी विष केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश. सालो मालो. कालवोनी विष केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश. हे कालवोनी विष केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश.
महाराज संतांच्या प्रमाणामध्ये, संतांच्या शब्दामध्ये घालघुसड करून आपली स्वतःची मतं जगाच्या समोर मान्यता मिळवण्यासाठी द्यावी, ही काही नवी परंपरा नाही आहे. त्यावेळी सालोमालोने सुद्धा हेच केलं होतं. आणि आत्ताचे हे विद्रोही म्हणून तुकोबारायांच्या नावाखाली नको ते खपवतात. ही त्यांचीच वंशज आहेत. म्हणून उद्या तुकोबारायांच्या नावाखाली कुणी काही सांगल, उघड्या कानानं ऐकायचं नाही. म्हणून शहाण्या माणसांनी सांगितलंय, कानाबरोबर डोळ्याला ठेवा. ही 4 बोटाचं अंतर ज्याला कमी करता येतं ना, तो माणूस जगात कधी फसत नाही. तुकोबारायांच्या बाबतीत नुसतं कानाने एखाद्याचं बोलणं ऐकून चालू नका. हे डोळे दिलेत ना, कधीतरी वाचा त्यांचं नेमकं म्हणणं काय. कधीतरी गाथा समोर घ्या हो, कधीतरी वाचा हो. सांगतील तुकाराम महाराज, स्वतः सांगतील त्यांना काय म्हणायचंय, एकदा तरी बोलतील. तुकोबारायांना बोलायची एकदा संधी द्या की तुम्ही. राजाराम महाराज सांगतील नेमकं काय झालं होतं त्यावेळी, पण कधीतरी उघडून संधी द्या त्यांना तुमच्याशी बोलायची. ते वाट पाहताय तुमच्याशी बोलायची. ऐकताय ना सगळे? राजाराम महाराज वाट पाहताय कुणीतरी संवाद साधण्याकरता येईल त्यांच्याशी. आतापर्यंत किती जण भेटायला गेलेत त्यांना, मंदिरात नाही गाथ्यात म्हणतोय मी. ते तिथं बोलण्याकरता वाट पाहताय तुमची आमची. किती जण वाट पाहायला गेलंय माहिती नाही. बीज होऊन गेली आता. बरेच एक दिवसाची प्रसिद्धी मिळवण्याकरता 364 दिवस थांबून राहिलेले जीवात्मे जागे झाले. वैकुंठाच्या ऐवजी खून केला त्यांनी. 364 दिवस ही लोक मेलेली असतात, एक दिवस जागे होतात बीजेच्या दिवशी. का? कारण त्यांचं त्याच दिवशी ऐकलं जातं. आणि माझं कायम सांगणं, क्षमा मागून बोलतो बाबा, अशा माणसांना किंमतच देऊ नये आपण. कारण यांना तेच पाहिजे असतं, किंमत जी गाथ्याच्या व्यतिरिक्त कुणी देत नाही त्यांना. मग विचित्र बनवून मांडतात. मला सांगायचं काय, माझा विषय तो नाही, मुद्दा हा आहे, का राजाराम महाराजांना यावं लागलं याचा कधी विचार केलाय? मग शहाणी माणसं उत्तर देतील, व तुकोबारायांचं आयुष्य संपलं, ते वैकुंठाला गेले. नशीब गेले म्हणतात, पाठवले नाही. पण खरं सांगू, तुकोबाराय नामदेवरायांचे अवतार आहेत. नामदेवरायांना जे पूर्ण झालं नाही ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुकोबारायांवरती आली. अर्धवट काम टाकून तुकोबाराय का गेले? आयुर्मर्यादा म्हणावी, साधी गोष्ट आहे. ज्यांच्या कीर्तनात मेलेलं मूल जिवंत होतं ते अजून 100-125 वर्ष राहू शकत नव्हते का? तुकोबारायांच्या मनात आलं असतं तर 100-125 वर्ष सहज राहिले असते ना. देवाने पाठवलेलं विमान त्यांना परत 100 वर्षांनी आलं नसतं का? असं काही आहे का? का थांबले नाही? थांबले का नाही? तुकोबारायांनी, हा फार मोठा मुद्दा आहे बरं का. भगवान श्रीकृष्णाला भगवान श्री शिव चिदंबर का बनावं लागलं आणि तुकाराम महाराजांना राजाराम का बनावं लागलं, याचं उत्तर सांगतोय मी तुम्हाला. लक्ष माझ्याकडे द्या. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. एक मुद्दा बोलू. हे कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. असं का? असं का झालं? तुकोबारायांना प्रकृतीचे नियम मोडण्याची हौस होती का? नाही, पण तरी मोडला. त्याला कारण आहे. तुकोबारायांच्या ठिकाणी एवढं काय विशेष होतं? मुद्दा लक्षात घ्या. तुकोबाराय ज्यावेळी अवताराच्या कार्याला सुरुवात केली त्यांनी, गाथा रचनाच्या, गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली वगैरे, हा विषय फार त्रोटक आहे. तुकोबारायांना काही हे रंगवण्याची मुळातच गरज नव्हती. त्याची कारण मीमांसा वेगळी आहे. पण तुकोबारायांच्या कुळामध्ये तुकोबारायांचे एक पुत्र होते. पुत्र, त्यांचं नाव आहे नारायण महाराज. तुम्हाला माहिती आहे तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज म्हणजे कोण होते? मी काय सांगतोय, प्रश्न काय उपस्थित केला?
तुकोबारायांना राजाराम महाराज बनून येण्याची गरज काय पडली? तुकोबाराय त्यांचे चिरंजीव नारायण महाराज. हे नारायण महाराज कोण होते माहिती आहे का? हे नारायण महाराज म्हणजे पहिले दुसरे कोणी नाही, प्रत्यक्ष ज्ञानोबाराय होते. ऐका बरं का, नीट लक्ष देऊन ऐका, वेळ कमी आहे माझ्याकडे. नारायण महाराज हे पहिले दुसरे कोणी नाही, खुद्द ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबारायांच्या मनात ही इच्छा आली की माझ्या तुकोबारायाला एवढा त्रास होतोय, मग मी तुकोबारायाची सेवा केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. माझ्याकडून तुकोबारायांची सेवा घडावी ही इच्छा ज्ञानोबारायांच्या मनात आली आणि ज्ञानोबारायांनी तुकोबारायांच्याच वंशामध्ये नारायण महाराज म्हणून अवतार घेतला. पुढे ऐका, मुद्दा पुढे आहे. ज्ञानोबाराय माझ्या कुलामध्ये, माझ्या घरामध्ये माझ्या पुत्राच्या रूपानं प्रकट झाले, ही गोष्ट तुकोबारायांपासून फार काळ लपून राहिली नाही. लक्ष देऊन ऐका इतिहास. ज्ञानोबाराय माझ्या पुत्राच्या रूपानं प्रकट झाले आणि हेतू ज्यावेळी अभ्यासला त्यावेळी तुकोबारायांना कळालं की माझा पुत्र बनून त्यांना माझी काय सेवा करायची आहे. मला खरं खरं सांगा, तुकोबाराय ज्ञानोबारायांची सेवा स्वीकारतील? ते काय आपण आहे का? लोक पाय धुवायला आले केले पाय पुढं, ओवाळली आरती. थर्ड क्लास काम जमत नाही, जमत नाही. तुकोबाराय होते ते. सोपं प्रकरण नाही तुकाराम महाराज म्हणजे. हे तुकाराम महाराज हे कधीही न उलगडणारं प्रकरण आहे, जे आतापर्यंत कधी कोणाच्या हाताला आलं नाही. ज्ञानोबारायांनी आपली सेवा करावी, द्वंद्व आहे तुकोबारायांकडे, द्वंद्व आहे. बुद्धीमध्ये गोंधळ झालाय. काय? अभंग अपुरे राहिलेत. लक्षात द्या बरं का, अभंग अपुरे राहिलेत आणि अभंग पूर्ण करण्याकरता अजून अवधी शिल्लक आहे. पण दुर्दैव, तुकोबाराय म्हणतात माझं दुर्दैव काय, ज्ञानोबाराय माझ्या पोटी पुत्र बनून आलेत आणि माझी सेवा करण्याकरता ज्ञानोबाराय पुत्र बनून आलेत. जर त्यांनी माझी सेवा केली तर माझं सगळं पतन, सगळं शून्य होऊन जाईल, शिल्लक राहणार नाही. राहिलेलं काम परत करू. वेळ काढली नाही, संपर्क देवाला केलाय. तुकोबारायांचा संपर्क देवाला झालाय. देवा गणित अवघड करून टाकलंय. आता तुका म्हणे असो तुझे तूज मस्तकी, नाही ये लौकिकी आता मज वर्तणे. देवा हा तू घालून दिलेला जबाबदारीचा भार हा तुला लखलाव. हे मला जमणार नाही का? ज्ञानोबाराय माझी सेवेला. आता एक क्षण इथं थांबायचं नाही, तत्काळ व्यवस्था करा. प्रयाण प्रसंगी देवी विमान पाठविले. देवाने सांगितलं काळजी करू नका. पण तुकोबारायांनी विचारलं, निघायचे. देव म्हणे नेतो इथपर्यंत ठीक आहे, पण राहिलेल्या कामाचं काय? ते म्हणे ते पुन्हा पाहू. ऐका बरं का, ते नंतर पाहू. काय करायचं ते नंतर करू, आता जमणार नाही. ज्ञानोबाराय माझ्या समोर येण्याच्या आत मला इथून घेऊन चला. देवानं विमान पाठवलं. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि मग वर देवाची चर्चा तुकोबारायांशी. याला संदर्भ देईल, आधार देईल मी, याला आधार देईल मी. वर देवाची तुकोबारायाची चर्चा. अहो तुम्हाला नामदेव महाराजांचं अर्धवट काम पूर्ण करायला सांगितलं होतं, परत आलात. देवा कारण सांगितलंय का आलो? ज्ञानोबारायांकडून म्हणजे नारायण महाराजांकडून माझी सेवा करून घ्यायची नाही म्हणून आलोय. पण राहिलेलं काम करण्यासाठी काय करायचं त्यावेळी सांगितलं. ठरलंय माझं. काय ठरलंय माझं? शोधलंय कुळ हरिसिंग महाराजांचं. हरिसिंग महाराजांचं पवित्र कुळ शोधलंय.
ज्या कुळाला द्वारकादास महाराजांची सेवा आहे आणि हरिसिंग महाराजांच्या कुळामध्ये तुकोबारायांनी पुन्हा अवतार घेतला राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता तो राजा. होतो तुकाराम आता झालो राजा राम, आता झालो राजा राम, आता झालो राजा सिद्धांत आहे हा. जगद्गुरु तुकाराम महाराज आले आणि हे वर नाही, त्यांनी स्वतः सांगितलं मागचं काम राहिलं होतं तेव्हा होतो, राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता मी आता आलोय, आता झालो राजाराम. राहिलेलं काम पूर्ण राजाराम महाराजांनी या अवतारात केलं. अजून थोडं पुढे एक मुद्दा सांगायचा राहिलाय. हे झालं तुकाराम महाराजांचं. देव म्हणे सगळं ठीक आहे, पण मग माझ्या उपस्थितीशिवाय हे होणार कसं? मग देवाने ठरवलं आता इतिहास मार्तंड महाराजांकडे जातोय हळूहळू, बरोबर ना? आता वाजलेत 9. काय करायचं तुम्ही सांगा मला. असं आता उद्या काल आहे, आज सत्कार समारंभ बऱ्यापैकी उरकायचा आहे. थोडक्यात एक मुद्दा मांडतो, बोलणं थांबवतो. ते सांगण्याकरता चिदंबर स्वामी, आता हे राजाराम महाराजांचं सांगितलं, हे कसं आलं याची शृंखला काय, पण चिदंबर स्वामींची ती शृंखला सांगण्याकरता पुढच्या वर्षी मी हे फक्त वरवर बोलतोय. काय करायचं ते तुमच्या हातात आहे. मुद्दा हा आहे, हेच तुकोबार आहे, हे सामर्थ्य ठेवतात की मी इथे उपजून या पुढती येऊ, ही शृंखला ठेवतात का? हे काम सामान्य माणसाला जमत नाही. रामेश्वर शास्त्री म्हणतात, हे मी वरवर बोलत नाही, मी प्रत्यक्ष तुलना केली आणि तुलनेने हे सांगतो की तुकाराम महाराज सामान्य नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुकिता तुलनेसी, तुकिता तुलनेसी, ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी, तुका तुलनेसी, ब्रह्म तुकासी ऐनवेळी पकडणं इतकं सोपं नाही आहे.
कौतुक आहे तुमचं. पण घड्याळ पाहिल्यानंतर शेवटच्या चरणावर उडी मारता येईना, थोडंफार माझं पण आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. एवढं सामर्थ्य माणसाला. तुम्हाला जर मी म्हटलं की मी तुम्हाला आता गंगेत ढकलून देतो, तुम्ही 2 वर्षांनी परत जन्माला या, जमल? नाही जमणार. का? हे आपल्याला जमत नाही. हे तुकोबरायांना जमतं. रामेश्वर शास्त्री बोलतात हे सामान्य नाहीये, मी वर बोलत नाही, हे तुकोबरायांना जमतं. म्हणून ब्रह्म तुकासी आले. आणि हे वरपंग बोलत नाही, मी अभ्यासात्मक दृष्टीने बोलतोय. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. आणि हे साक्षात ब्रह्म असल्यामुळे म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आणि हे जाणून मी ठेवले. कोणीतरी विचारलं काय बोलता महाराज? अहो जे देवाला जमल ते तुकोबरायांना जमल का? जमतय की. दुसरं चरण राघवे सागरात